नमस्कार, मी शामल भंडारे। वारे विधानसभेचे या बुलेटिन मधून तुम्ही पाहणार आहात निवडणुकी संदर्भातल्या सगळ्याच बातम्या वेगवान स्वरूपात। महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांचा अदृश्य शक्तीने घात केलाय। सत्तेतील लोक सातत्याने संविधानाविरोधी वागतायत अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। तर अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची हत्या केल्याचंही सुळे म्हणाल्यात। खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील कात्रज भागात बाईक रॅलीत सहभाग घेतला। शरद पवार पक्षाचे हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती। कल्याण पश्चिम मधील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार वरुण पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिलाय। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर बंडखोर वरुण पाटलांनी स्वतःचा प्रचार न करता विश्वनाथ भोईरांना पाठिंबा दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबईत 2 सभा होणार आहेत। 14 तारखेला खारमध्ये तर 18 तारखेला बेलापूरमध्ये सभा होणार आहेत। महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शहा सभा घेणार आहेत। 1,500 रुपयात तुम्ही तुमचं मत विकणार का असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे। महिलांच्या मारेकऱ्यांना लाडके भाऊ समजू शकता का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। देवरुखमध्ये मातृमंदिर रस्त्यावर बिबट्याचं दर्शन झालंय। भरवस्तीत बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू असून मवियाला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा नाना पटोलेंनी केलाय। प्रधानमंत्री 10 वर्ष बहुमतावर प्रधानमंत्री होते, आता मात्र कुबड्यांवर त्यांची कारकीर्द सुरू असल्याचा टोलाही पटोलेंनी लगावलाय। भिवंडी पूर्व विधानसभेचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांच्या प्रचारासाठी श्रीकांत शिंदेंनी कार्यकर्ता मेळावा घेतला। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। या मेळाव्यात उभाटाच्या रितेश जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। उद्धव ठाकरे देशाचे स्पेशल नागरिक नाहीयेत। देशातील प्रत्येक नागरिकाची बॅग तपासण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, यंत्रणेला आहे। मुख्यमंत्र्यांचीही यातून सुटका झालेली नाहीये अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे। मनसेच्या सचिन शिंगडा यांनी विक्रमगड मतदारसंघातील गावापाड्यात जाऊन मतदारांसोबत संवाद साधलाय। त्यांच्यासोबत चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। यावेळी नागरिकांनी त्यांच्या मी तुमच्या पाया पडते, 20 तारखेपर्यंत थांबा, ऊस तोडणीला जाऊ नका, आधी मतदान करा आणि मग जा अशी भावनिक साथ पंकजा मुंडेंनी घातली। तर भाषणावेळी पंकजा मुंडेंनी वनवासाऐवजी संन्यास असा उल्लेख केला। दरम्यान चुकून संन्यास म्हणाले अशी सारवासारव केली। देवेंद्र फडणवीस पवार साहेबांचा नाद करायचा नाही, वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो असं म्हणत आमदार रोहित पवारांनी फडणवीसांना टोला लगावलाय। तर फडणवीस आजच्या युगाचे जनरल डायर असल्याची जहरी टीका देखील रोहित पवारांनी केली आहे। जळगावच्या 40 गावांमध्ये भाजपला खिंडार पडलाय। 40 गावात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपच्या शहर प्रमुखांसह अन्य पदाधिकारी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। नेवासा मतदारसंघातील दादागीर मोडून काढणार असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना इशारा दिलाय। नेवासामधील शिवसेना उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचार सभेत शिंदे बोलत होते। शरद पवार हे माझ्या विरोधात बोलणार नाही असा दावा दिलीप वळसे पाटलांनी केलाय। जर ते माझ्या विरोधात बोलले तरी त्यांना उत्तर द्यायचं नाही असं ठरवलं असल्याचंही वळसे पाटील म्हणाले।
अमरावतीचे उमेदवार देवेंद्र भुईयार यांच्या रोड शो मध्ये अजित पवार सहभागी झाले होते। या रोड शोला मोर्शीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। दरम्यान अजित पवार 10 मिनिटात रॅलीतून निघाल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। लातूर शहर मतदारसंघात 2016च्या दुष्काळी परिस्थितीत रेल्वेनं पाणी आणण्याची वेळ आली होती। तेव्हा महापौर म्हणून लातूरच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रपतींची भेट घेणारे माजी महापौर अख्तर मिस्त्री अपक्ष म्हणून विधानसभेच्या रिंगणात उतरले।